आता आपण एकदम फास्ट रिव्हिजन घेणार आहोत आणि नवनीतचं आपलं जे बुक आहे पेज नंबर 160 जवाहर नवोदय विद्यालयाचं आपण बुक बघतो आहे, फॉलो करतो आहे. हां, त्याचे प्रश्नांचे उत्तर आपण फास्ट करूया. आधी व्हिडिओ बनवलेला आहे तो डिटेलमध्ये. आता आज आपण शॉर्ट ट्रिकसोबत बघणार आहे. स्वाध्याय क्रमांक 3.1चं पहिला प्रश्न काय आहे? 6 आणि 8 कोणते कोणते संख्या आहे? 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांची बेरीज, वर्गांची काय हवी आपल्याला? तर 6चा वर्ग सांगता का? दोघांची बेरीज करायची. कशा कशाची? 6चा वर्ग आणि 8चा वर्ग. 6चा वर्ग किती आहे? 8चा. दोघांचा वर्ग किती आहे? 100. पण मग त्यात 100 हा पर्याय नाही आहे. प्रश्न परत बघा. 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ. आता ही बेरीज आली, हे काय आहे? बेरीज. आणि त्याचं काय हवं आपल्याला? याचं पण काय घेणार? वर्गमूळ. उत्तर 100चं वर्गमूळ. प्रश्न क्रमांक आता कुठलं? दुसरं बघ. 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत. मग मला सांगा प्रश्न क्रमांक 2, 12चे साधारण अवयव म्हणजे कोणत्या कोणत्या संख्येने 12ला भाग जातं? कोण सांगेल? एकाने जातं का? 2ने, 3ने, 4ने, 5ने, 6ने. आता बघा इथून एक सलग अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. 3 चौक 12, बेसर 12 आणि 12 एक 12. हां, हे 12चे साधारण अवयव. आणि अजून कुठले? 15चे साधारण अवयव. मग दोघांचे कॉमन शोधायचे आपल्याला. सांगा. 1, 3, 5, 15. 3 पाहिजे 15, 15 एक 15. दोघांमध्ये सारखे कोणते कोणते? 1 आणि बाकी सिमिलर आहे का? बरं, पर्याय कोणता येणार मग? ए. काय उत्तर? 1, 3. बघा पुढे प्रश्न क्रमांक 3. एका संख्येचे वर्गमूळ. कुठली तरी संख्या आहे, माहिती का ती संख्या? त्या संख्येचे वर्गमूळ किती आहे? 13. वर्गमूळ असं लिहिलं जातं, हे लक्षात ठेवा. मग आता ती संख्या जर शोधायचं आहे तर वर्गमूळ 13 आहे. सॉरी, माफ करा. त्या संख्येचं वर्गमूळ किती आहे? 13. मग जर ही संख्या काढायची आहे तर 13चं काय करावं लागेल? वर्ग. परत एकदा लक्षात घ्या. एका संख्येचे वर्गमूळ, संख्येचे वर्गमूळ किती आहे? 13. मग ती संख्या कशात आली? वर्गमूळात. मग 13चा वर्ग केला तर ती संख्या सापडेल. म्हणजे वर्गमूळ ही संख्या आणि त्याचा वर्ग. वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होतात. तर ती संख्या येणार 13चा वर्ग म्हणजे 169. पण पर्याय सापडणार नाही. त्यांनी काय सांगितलेलं आहे? त्या संख्येच्या दुप्पट हवं आपल्याला. मग 169 दोन्ही. मग तिथं ना गुणाकार तर करू शकता, पण पर्याय जर बघितलं तर एवढा मोठा पर्याय फक्त एकच आहे. कोणता आहे तो? 338. आता पर्याय थोडं लक्षात घेतोय आपण. तर 169 दोन्ही काय आलं? 338. म्हणजे संख्येचा वर्ग करून त्याला काय केलं आपण? दुप्पट.
तिसरा प्रश्न. आता तिसरा झालाय. आता कोणता आहे प्रश्न? आता त्यांनी एक ट्रिक सांगितलेली आहे. पुढील प्रश्नसंचांचे निरीक्षण करून उत्तर द्या. त्यांनी काय म्हटलेले कोणी सांगतं का मला? मदत करता का? 2 गुणिला 2 वजा 1 गुणिला बरोबर किती आले? 2 गुणिला 2 काय म्हणताय? किती आहे ते? 2. 1 गुणिला 1 काय म्हणताय? 1. आणि ऋणाचं काय झालं? 2 अधिक 1 3. परत पुढचं काय घेतलं त्यांनी? 3 गुणिला 3 वजा 2 गुणिला 3 गुणिला 3 किती? 3. वजाचं काय झालं? प्लस धन. आणि 2 × 2 2 गुणिला 2 2 3 अधिक 2 5. असंच पुढचं केलेलं आहे त्यांनी. काय? 4 गुणिला 4 बरोबर वजा 3 गुणिला 3 4 गुणिला 4 4 4 अधिक 3 7. तसं तुम्ही आता समजून घेतलं बरोबर. मग प्रश्न कुठला विचारला आहे? 73 गुणिला 73 वजा 72 गुणिला मग 73 गुणिला 73 काय झाले? वजाचं धन आणि 72चं 72. 3 आणि 2 5 7 आणि 6 उत्तर आहे का 145? पर्याय पर्याय शोधून घेत जा एकदा व्हिडिओमध्ये. परत कुठला प्रश्न आहे आता? 5 2,54,016. प्लीज इकडे लक्षात घ्या. 2,54,016 या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? काय म्हटलंय? हां. मग पहिलं पर्याय ए. गुणाकार सांगता का बेटा? हे थोडं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याला लक्षात घ्या आणि व्हिडिओ परत बघाल. याच्यात तुम्हाला खास समजेल. 2 × 2 × 3. दुसरं काय आहे सांगा? 3 × 3. सी काय आहे? 2 आणि 2 ओके. आता बघा 2 × 2 4 × 3. मग 12ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येला आणि हो यांनी काय म्हटलेलं आहे? भाग जात नाही म्हटलंय. काय म्हटलंय? भाग जात नाही. मग बघा 12ची कसोटी अशी आहे ज्या संख्येला 3ने आणि 4ने कशाने 3ने आणि 4ने भाग जातो त्या संख्येला 12ने भाग जातो. म्हणजे 3ने पण भाग जायला पाहिजे आणि 4ने पण जायला पाहिजे. मग 3ची कसोटी काय? परत लक्षात आणून देतो. संख्येची बेरीज 2 आणि 5 7 7 आणि 4 11 11 आणि 1 12 12 आणि 6 18 18 जर अंकांची बेरीज आहे तर 3ने भाग जातो का? हो की नाही? 18 आहे 3च्या पाड्यात येतं का? 3 आहे का 3 3 6 3 3 9 3 4 12 3 5 15. म्हणजे त्या संख्येची बेरीज केली, अंकांची बेरीज केली 2 5 7 आणि 4 11 आणि 12 आणि 6 18 तर त्याला 3ने भाग जातो. हे लक्षात घ्या. 4ने भाग जातोय का? सांगा बरं. 4ची कसोटी कोण सांगेल? सांग. शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जायला पाहिजे. मग शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जातोय की नाही? मग 3 आणि 4 दोघांनी या संख्येला भाग जातोय. कोणत्या संख्येला? 3ने या संख्येला भागता येतंय कारण बेरीज 18 आहे आणि 4नेही भाग जातोय. म्हणजे 3 आणि 4ने भाग जातोय तर 12ने भाग जातोय. म्हणजे इथं एने भाग जातोय. मग 2 6 6 3 18. 18ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येला 2 आणि 9 कशाने 2 आणि 9 या संख्येने भाग जाईल, या संख्येने भाग जाईल त्या संख्येला 18ने पण भाग जाईल. दोघांनी जायला पाहिजे. हां, एकाने नाही, दोघांनी. मग इथं शेवटी समसंख्या आहे म्हणजे 2ने भाग जातो. आणि अंकांची बेरीज लक्षात ठेवा किती आहे? 18. अंकांची बेरीज किती आहे? 18. म्हणजे 9ने पण भाग जातो. 9 दुनी
18. 9ची कसोटी लक्षात घ्यायची. म्हणजे 2ने पण भाग जातोय, 9ने पण जातोय, तर 18ने पण भाग जातोय. आपल्याला शोधायचं कोणतं आहे, कशाने भाग जाणार. बेदुनी 4, 4 दुनी 8. 8ची कसोटी काय आहे, हां सांगा. शेवटच्या 3 अंकांना 8ची कसोटी काय म्हणते, शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग जायला पाहिजे, किंवा शेवटचे 3 अंक 0 पाहिजे. इथं 0 नाही आहे, पण शेवटचे 3 अंक 16 आहे. म्हणजे 8ने भाग जातो का, 8 1 8, 8 दुनी म्हणजे सी पण भाग जातोय. आता शेवटचं कोणतं शिल्लक राहिलं, डी, म्हणजे याच्याने भाग जाणार नाही. ही एक गोष्ट आहे. अजून दुसरी काय, बेरीज करा. 2 6, 6 पंचे 30. मग 30ची कसोटी लक्षात घ्या. ज्या संख्येला 3ने आणि 10ने दोघांनी भाग जायला पाहिजे, तर या संख्येने 2,54,016ला 30ने पण भाग जाईल. इथं 3ने भाग जातोय, आपण आत्ताच बघितलं 3ने भाग जातोय, पण 10ने भाग जात नाही, कारण शेवटी 0 आहे का नाही. म्हणून ह्या संख्येने डीने भाग जाणार नाही. म्हणून उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक डी, ज्याच्याने भाग जाणार. येतोय ना बेटा लक्षात. आता कुठला प्रश्न आहे, 6वा का. आता 6वा आणि 7वा खूप सोपा आहे. 6वाच आहे बेटा. 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल, जेव्हा मूळ संख्येचा, सर्वात महत्त्वाचा शब्द काय आहे, मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. मग सर्वात पहिले 4ही पर्याय लिहायचे. मला लिहावे लागत आहे, पेपरात लिहावे लागतील का, बघा. मग मूळ संख्या आहे का इथं बघा, 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 8. 8 ही मूळ संख्या आहे का, म्हणजे इथं निशांत भाग जाणार नाही. दुसरं कोणतं मूळ नाही आहे त्याच्यात, 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 2. एक बघितलं का, 5 5 5 आणि 4 दुनी 8. पण मग हे 8 जसं मूळ संख्या नाही आहे, तसं 4ही मूळ संख्या, म्हणजे भाग जाणार नाही, किंवा ती 4 अंकी लहानात लहान संख्या नाही आहे ती का, कारण मूळ संख्या वापरण्यात आली. आता बघा, 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. आता आपल्याला यांचं गुणाकार करायचं आहे, जेणेकरून जे अंक येईल ते 4 अंकी यायला पाहिजे. ती संख्या किती यायला पाहिजे, 4 अंकी. हे नंतर करूया, याच्यात सर्व मूळ संख्या आहे. आणि शेवटच्या याच्यात 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 2. तर परत हे 4 आलं आहे, बरोबर. हे 2 पर्याय रिपीट झालेत बघा, बी आणि डी. आलं लक्षात. म्हणून त्यांना काही संबंध नाही. आता आपण बरोबर आहे का निशांत हे कसं ओळखणार, तर यांचं गुणाकार करायचं. आता जो लक्षात येणार नाही तो लक्षात ठेवा. मग 5 5 25, 25 गुणिला 5 किंवा 5चा क्यूब किती असतो माहिती आहे का, 125. 125 दुनी 250, 250 दुनी 500, 500 दुनी 1000. आली का लहानात लहान 4 अंकी संख्या. म्हणजे हे पर्याय आपलं काय आलं बरोबर. म्हणजे कोणतं येणार पर्याय, सी. येतंय लक्षात. आता कुठला प्रश्न, 7वा प्रश्न. फटाफट करूया. हां, आपण घाई गेली तरी 13 मिनटं झालीत. हां, पण बघणार ना आजचा व्हिडिओ. चला, 7 21चा मूळ गुणनखंड आहे. मग प्राईम फॅक्टर बघायची आहे. बघा, डायरेक्ट दाखवू का. पहिल्याच्यात एमध्ये 15 आहे, जे प्राईम नंबर नाही. बीमध्ये कोणतं आहे तुम्ही सांगता का, की जे प्राईम नंबर नाही आहे, 35. 21चा आपण नॉर्मलीही करू शकतो, ते पण करून दाखवेल शेवटी. सीमध्ये सर्व प्राईम आहे, पण डीमध्ये कोणती प्राईम नंबर नाही आहे, 4. तर सी हेच येणार. पण अजून प्राईम फॅक्टर कसं काढतात, मूळ संख्या कसं, मूळ संख्येचं गुणनखंड कसं काढतात ते लक्षात घ्या. 2 घेतलं, 2100च्या निम्मे 1050. इथं 0 म्हणजे परत 2ने भाग जाईल. 2 पंचे 10, 2 दुनी 4, 1 बाकी, 2 पंचे 10, 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 3ने भाग जातो आहे.
3 1 3, 2 बाकी, 3 7 21, 1 बाकी, 3 5 15, 1 7 8, 8 5 13, जाणार नाही. 5 3 15, 2 बाकी, 5 5 25. बघा हे गुणाकार तुम्हाला कुठं भेटेल माहिती का बेटा? सी नंबरला. चेक करा बरं. याचं उत्तर काय येणार? 2100. बरोबर, म्हणजे पर्याय का आलं? सी. तर नक्की बघा व्हिडिओ, हा खास तुमच्यासाठीच बनवलेला आहे. ट्राय तर केलेलं आहे की फास्ट घ्यायचं, पण तरी 13 मिनटं 15 मिनटं 35 सेकंद झाले. काही हरकत नाही, 15 मिनटात एक एक्सरसाइज होते.